गुढीपाडवा म्हणजेच आपलं हिंदू मराठी नवीन वर्ष. तुम्हाला हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि आनंदाचं जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आय नो हा व्लॉग थोडा उशिरा येतोय, पण काही ना काही सुरू होतं. देवांची सुद्धा एक्झाम होती, त्या गडबडीत एडिट करायचं राहून गेलं होतं. सो त्यामुळे तर सकाळीच लवकर उठले मी. त्यानंतर स्वयंपाक करून घेतला आधी, कारण ह्यांना सुट्टी नव्हती. यांचा टिफिन रेडी करायचा होता. यांचा टिफिन रेडी केला. त्यानंतर मी सुद्धा साडी नेसून छान अशी रेडी झाली आणि यांनी ऑफिसला जायच्या आधी मस्त अशी गुढी उभारून घेतली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान अशी गुढीची पूजा करून घेतली. मग घरातली बाकीची कामं आवरली. छोटीशी अशी रांगोळी काढली होती दारात. त्यानंतर आजच्या दिवशी आमच्याकडे आमच्या कुलदेवीला नैवेद्य दाखवला जातो आणि आरती केली जाते. सो इथे नैवेद्य बनवून घेतले. त्यानंतर कणकेचे दिवे बनवले आणि छान अशी आरती करून घेतली. आरती झाल्यानंतर देवांशला नारळ फोडायचा होता. त्याचे ते इथे प्रयत्न सुरू होते आणि बऱ्याच प्रयत्नानंतर फायनली त्याच्याकडून हा नारळ फुटला. जेवणं वगैरे झाली. आज गुळामध्ये आंब्याचा रस केला होता. बऱ्याच काही गोष्टी शूट करतासुद्धा आल्या नाही. थोडा आराम केला. त्यानंतर गुढी उतरवून घेतली संध्याकाळी. आणि संध्याकाळी आमच्याकडे श्रीषा आली होती. तिचं आणि दादाचं इथे खेळणं सुरू होतं. बऱ्याच दिवसांनी श्रीषा आली, कारण देवांशलाच बरं नव्हतं, त्यामुळे तीसुद्धा काही येत नव्हती. सो आज बऱ्याच दिवसानंतर दोघांची मस्त गट्टी जमली आणि ते खेळणं सुरू होतं. हे ऑफिसमधनं आले आणि त्यानंतर मग आम्ही गेलो गजानन महाराजांच्या मंदिरात, कारण गुरुवार होता आणि नवीन वर्षसुद्धा. दर गुरुवारी आम्ही मंदिरात तर जातोच. छान असं महाराजांचं दर्शन झालं. नवीन वर्ष असल्यामुळे थोडी गर्दी होती, बट खूप छान प्रसन्न वाटत होतं मंदिरात जाऊन. मंदिरात गुढीसुद्धा उभारली होती. गुढीचं सुद्धा छान असं दर्शन झालं आणि अशा प्रकारे हा दिवस आम्ही छान स्पेंड केला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.